वरचा इथं खालची आणि वरची प्लेट काढली आहे. ते त्या साईडची जी प्लेट आहे ती जरा थोडी गरम होणं, तिथं कलर हे झाला आहे. काढा बरं ती. तिथं कलर हे झाला आहे बघा, बघू आहे ना. तर ते येते गरम होतच आहे. लांब धरा जरा, गरमीनेच कलर हे झाला आहे. ठीक आहे, 1 मिनिट आलो वर, थांबा. ते नोट घालून एअर गॅप चेक करतोय त्याला. बघा बरं जरा त्या साईडला ते का दिसते कशी पुढे जाते का कोपरा बिपरा असा कडक कोपरा घालून ह्याच साईडला, इकडच्या साईडला शक्यतो बघा. हे हां जात नाही कुठं, एअर गॅप आहे असं वाटत तर नाही आहे. पण हां इकडं ह्या इथं खालच्या साईडला काय वाटतंय का, जातंय का? नाही ना. खाली ह्या 2 नंबरला पण नाही ना, इथं खाली पण नाही वाटत ना. हां इथं बी नाही वाटत ना. सेंटरला ॲक्च्युली एकच नट दिला आहे एखाद्या वेळेस. आणि आत्ता जे येत आहेत, आजकाल जे येतात ते 3-3 येत आहेत. ठीक आहे, हा बस छोटा आहे त्यामुळे एक असेल. तर नट इथं आहे, इथं एक मार्किंग केले आणि इथं एक मार्किंग केलं. बघू आता किती फिरतं टाईट केलं. हॅलो, 2 थ्रेड तर फिरलेत त्याचे पूर्ण. बस तर 2 थ्रेड टाईट झाले त्या नटचे आणि याला मार्किंग केले. 2 थ्रेड पूर्ण टाईट केलेत. पेपर गॅप पण आहेत, काहीच नाही आता. रुबी हॉल वाढवली TR1. करंट साधारणपणे 318, 288, 291 ॲम्पियर. न्यूट्रलला 40 ॲम्पियर आहे. याचं थर्मोग्राफी बघू आता. कालचं काम केलं आहे. ठीक आहे, अशात या बसचं काल जे केली आहे आपण टाईटनेस, त्याची थर्मोग्राफी किती येते ते बघू. त्या पॉईंटला धरा तो बरोबर 32 डिग्री. पुढं घ्या बरं तो पॉईंट तसंच 32. हळू पुढंच घ्या, इकडे डावीकडे घ्या. हां 30 ना, 31, 32, 33. ठीक आहे, खाली आहे तसंच गेटमध्ये. 30-31च्या खाली काय ते वर काय जाईना. हां ठीक आहे, परत एकदा त्या जॉईंटला बघून आपल्यातून जिथं मेजर वाटत होतं. ठीक आहे, साधारणतः 32. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या पुढं काही जात नाही आहे. म्हणजे काल जे काय काम आपण केले ॲज ऑन डेट तरी ते ठीक आहे. अजून पुढं साधारणतः एक 15-15 दिवसाचे, अजून 15-15 दिवसांनी असं 2 वेळा चेक करू, म्हणजे आपण निश्चिंत होऊ. ठीक आहे, ठीक आहे. आता हो चालेल, काय हरकत नाही. आता TR1 तर आत्ता तरी नॉर्मल दाखवते 300 ॲम्पियरला. पुन्हा एकदा 15-15 दिवसाचे नाही, 2 सायकल घेऊ आपण.